गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कशा आहात तुम्ही? म्हणजेच ना, तर सगळ्यांनी लर्न केला मीनूचा जलप्रवास हा लेसन. लर्न म्हणजे रीडिंग, सॉरी. हां, तर आज आपण करणार आहोत याचे क्वेश्चन आन्सर्स. तर तुमचा हा लेसन संपणार. तर क्वेश्चन आन्सर्स पाहूया आपण. फर्स्ट आहे मुलांनो, जितके क्वेश्चन मी टिक केलेलं आहे तेवढंच लिहायचं आहे तुम्हाला. एक्स्ट्रा आहे त्याला लिहायचा नाही आहे. तर फर्स्ट आपण करूया फिलिंग द ब्लँक्स. प्रश्न क्रमांक 1. खालील दिलेल्या वाक्यातील रिकामी जागा योग्य शब्द भरून वाक्य लिहा. पहिला आहे मीनू होती. काय होती मीनू? बघा, आन्सर खाली दिलेला आहे इवलीशी. कशी होती ती? इवलीशी. फर्स्ट आहे आन्सर. तर सेकंड आहे इतर मासे तिचे खूप खूप डॅश करायचे. काय करायचे? लाड करायचे होते. थर्ड, आनंदाने तिने डॅश उडीच मारली. कशी? टुणकत उडी मारली. फोर्थ आहे एक दिवस डॅश पाऊस पडू लागला. तर कसा? मुसळधार. धाडधाड वर्षा हो रही थी ना, त्याला म्हणतात मुसळधार. फिफ्थ आहे जमिनीवरून पाण्याचे डॅश व्हायला लागले. तर जमिनीवरून पाण्याचे डॅश व्हायला लागले म्हणजे लोळे व्हायला लागले. आता आहे सेकंड क्वेश्चन मुलांनो, असे कोण कोणास व केव्हा म्हणाले. काय लिहायचं आहे? कोण कोणास हा वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहायचं आणि केव्हा म्हणाले, क्यों कहा, ये भी रीज़न लिखना है. तो फर्स्ट हे समुद्र म्हणतात तो आला की. तर आन्सर आहे मीनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वतःला म्हणाली. मीनूने स्वतःला म्हणाले. जब वो बाढ़ आया और मतलब बहुत मुसलधार वर्षा हुई थी तो बहते हुए समुद्र चली गई ना, तो उसके मुंह में खारा पानी गया था. तो देखो लेसन में हमने पढ़ा था, तब उसने कहा था ये सेंटेंस, समुद्र म्हणतात तो आला की. सेकंड, त्याच नाव घोडमासा समुद्र घोडा. समुद्राच्या पाण्यात मीनूची एका विचित्र माशाची टक्कर झाली तेव्हा पाण्याचा तडाकडून कासव मीनूला म्हणाले. थर्ड आहे घाबरू नको हा तर खेकडा. कासव व मीनू त्यांच्या जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्याला बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता तेव्हा ती घाबरली. तिची भीती दूर करण्यात कासव मीनूला म्हणाले. जब कासव, कछुआ और मीनू के मछली, छोटी वाली मीनू के बीच में बात हो रही थी तो बीच में से चलते हुए तिरछा चलते हुए घूरते हुए देखते हुए मीनू को गया ना, तो वो डर गई थी. तब कासव ने ये वाक्य उसे कहा था. फोर्थ आहे कासव दादा चला ना माझ्याबरोबर. हा वाक्य केव्हा म्हटलं आहे? मीनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मीनूनी कासवदादाला म्हणाली. तर आहे खालील प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट आहे फक्त स्टार केलेला आहे तेच क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. तर 4th नंबरवर आहे स्टारवाला. मीनू मासोळी कुठे राहायची? मीनू मासोळी माशांच्या समूहात राहायची. कहाँ रहती थी मीनू मासोड़ी? वो मछलियों के समूह में रहती थी. फिर देखो उसके कंटिन्यू करना है. क्वेश्चन नंबर 5 वो स्टार वाला है वो. नदीचे पाणी गढूळ का झाले? नदी का पानी बहुत भरा बहता हुआ क्यों हो गया था? मुसळधार पाऊस पडून लागल्यामुळे पाण्यात लोळे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. जब मुसलधार कंटिन्यू वाली वर्षा हुई तब बच्चों क्या हो गया? पानी एकदम बहने लगा, उसके लोड़े ज़मीन पर बहने लगे, तब वो गरुड़ हो गया. तर 8 नंबरवर आहे थर्ड क्वेश्चन. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? खडकावर फुललेल्या फुलाचे रंग कोणते होते? खडकावर फुललेली फुले लाल, गुलाबी, अंजिरी अशा विविध रंगाची होती. तर खडकावर फुललेली फुले लाल, गुलाबी, अंजिरी अशा विविध रंगाची होती. इस तरीके से फूल कैसा था? लाल था, गुलाबी था, अंजीरी था. ऐसे फूल्स वहाँ पानी के नीचे खिले हुए थे. तर क्वेश्चन नेक्स्ट आहे मुलांना तुमचा 18वर दिलेला आहे. समुद्राचा तळशी खोलवर अंधार का असतो?
समुद्राचा तड़ाशील। समुद्र के नीचे एकदम अंधेरा क्यों होता है? तो समुद्र के नीचे अंधेरा क्यों होता है? क्योंकि बच्चों वहाँ सूर्य प्रकाश नहीं पहुँचता। मैंने बताया था ना लेसन जब एक्सप्लेन किया था। तो आन्सर आएगा समुद्राच्या तळाशील सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने समुद्राचा तळाशील खोलवर अंधार असतो। तर फोर्थ आहे प्रश्न क्रमांक 4 लिहायचा आहे। खालील प्रश्नातील 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। फर्स्ट है मीनूला समुद्र का बघायला होता। मीनू को समुद्र क्यों देखना था? पता है ना, उसने सुनी थी उसके बारे में विचित्र बातें। तो मैंने बताया था लेसन के टाइम पर। तो आंसर आएगा, ये जो ब्रीफ क्वेश्चन आंसर्स है ये आप लोग खुद से बना के लिख सकते हो। अगर सबने अच्छे से रीडिंग किया है लेसन अगर अच्छे से समझ में आया है आप लोगों को, तो आप लोग इसके क्वेश्चन आंसर्स खुद से लिख सकते हैं। तो बच्चों क्या है फर्स्ट क्वेश्चन, मीनूला समुद्र का बघायचा होता। तर मीनूला सतत उत्सुकता असायची की नदीचे पाणी रोज कुठे जाते। तेव्हा आई म्हणाली समुद्रात जा। तेव्हा तो समुद्र कसा असेल, तो केवढा असेल हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता। तो उसकी माँ ने जब बताया कि ये पानी जो बहकर है वो समुद्र में जाता है, तो उसमें उत्सुकता जाग गई, क्रेज़ जागा कि कैसा है, कैसा दिखता होगा, कैसा होगा वो देखने का। सेकंड है लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे। आंसर, जो लेखिका है उसने नदी का वर्णन कैसा किया है, जो राइटर ने इसमें नदी के बारे में बताया है वो कैसा वर्णन मतलब कैसे एक्सप्लेन किया है वो बताना है। तर नदीत खूप खूप पाणी होते, ते पाणी निळे थंडगार व स्वच्छ होते, इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाशी वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे, असे सुडसुड पोहण्यात छोटे मासेही दिसायचे, असे लेखकाने नदीचे वर्णन केलेले आहे। देखो स्टार्टिंग लेसन के स्टार्टिंग में ही था कि उन्होंने कैसे बताया था नदी के बारे में शुरुआत की थी। उसमें बहुत सारे पानी है, नीले नीले ठंडे और स्वच्छ, इतने साफ है कि उसमें ऊपर से नीचे के सारे तल जो ग्रीन ग्रीन रहता है वो और जितने फिश वगैरह सब दिखते हैं, ऐसा है वो। तर थर्ड आहे मीनूची व आईची चुकामुका का झाली। एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला। एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला, जमिनीवरून पाण्याचे लोढे वाहायला लागले, नदीचे पाणी गुडगुडलेच, मासे बापरून एकमेकांना शोध लागले, पण कोणीच कोणाला दिसेना। पाणी वेगाने वाहत होती। या गोंधळात मीनूची व आईची चुकमुक झाली। मीनू और उसकी माँ कैसे बिछड़े थे, जब एकदम मुसलधार तेज बारिश हुई, ज़मीन पर एकदम पानी के बहाव बहने लगा, और तो इस तरीके से एक दूसरे से वो वहाँ बिछड़ गए, जो वो घूमते हुए कहाँ पहुँच गई थी, समुद्र में। फोर्थ आहे घोड़मासा पाहून मीनूला हसू का आले। जब पहली बार उसने घोड़मासा को देखा तो वो क्यों हंसी थी, क्योंकि वो एकदम अलग दिख रहा था। उसके बच्चे उसके ऐसे थैली जैसा पेट के पास होता है वहाँ पे थे, है ना, अजीब विचित्र दिख रहा था वो। तो उसका वर्णन कैसा है वो देखना है। समुद्रातून थोडीशी चक्कर मारून परत जावे असा विचार करून मीनू पुढे जात असताना तिची एक विचित्र माशाशी टक्कर झाली। त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली पाहून मीनूला हंसू आले। उसमें छोटे छोटे बच्चे थे, वो देख करके मतलब बहुत अजीब सा क्यूट सा दिख रहा था ना, वो देख के उसे हंसी आई। नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं बच्चों। तो नेक्स्ट है यहाँ पर 4 ते 5 ओळीत वर्णन करा। 4 ते 5 ओळीत वर्णन करायचं आहे। कोणाकोणाचं वर्णन करायचं आहे, घोड़मासाचा आणि केकड़ाचा। तो इस लेसन में घोड़मासा और केकड़े के बारे में क्या बोला गया है, 4 से 5 वाक्य आपको लिखना है। अगर आपको इसके बारे में नॉलेज है तो वो भी लिख सकते हैं, लेकिन लेसन से ही रिलेटेड चलेगा। वैसे तो ये चीज़ के बारे में भी लिखोगे चलेगा, अगर एग्जाम में आता है तो घोड़मासा हा विचित्र मासा आहे, त्याचे तोंड, एक मिनिट सॉरी, घोड़मासा हा विचित्र मासा आहे, त्याचे तोंड इतर माशांसारखे नसते, त्याचे तोंड घोड्यासारखे असते, त्याच्या पोटाला पिशवी असते, त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेले असतात, ऐसा है उसके बारे में। आता केकडा आपल्या पायांतील तिरका चालतो, तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी पाहतो, त्याचा पाठीवर कासवदादासारखे कठीण कवच असते, त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही। याला 6 तर कधी 8ही पायी असतात।
त्यांच्या तोंडाजवळ 2 नाघ्या असतात. त्यांच्यामुळे त्याचे रक्षण होते व त्यांनी भक्ष्यही पकडता येते. कैसा होता है वो? तिरछा चलता है, बटबटी आँखों में देखता है, मतलब आंखें फाड़ फाड़ के एकदम टप 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 दिखता है। और उसके ऊपर भी जैसे कछुए के ऊपर कवच होता है वैसे ही उसके ऊपर भी होता है। उसके बाद में 6 तर कधी उसको 6 तो किसी किसी को 8 पैर होते हैं। त्या तोंडाजवळ 2 नाग्या असते। उसके मुंह के पास 2 मुंह के जैसे निकले हुए होते हैं, जिससे वो रक्षा भी कर सकता है। अगर कोई उसे मारने आता है, पकड़ने आता है, तो वो उसको काट भी सकता है और उसी से वो शिकार भी करता है, भक्ष्य भी करता है। आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, शिपल्यांमध्ये मोती कसा तयार होतो त्याची क्रियाक्रमाने लिहा। यानी वो बताया था ना मैंने कि वो शिपली जैसे होते हैं, उसके अंदर से मोतियाँ निकलती है, तो वो कैसे तैयार होता है उसके देखो उसके स्टेप्स दिए होते हैं लेसन में। अगर वो लेसन अच्छे से पढ़े होगे तो आपको पता होगा कैसे बनती है मोती। तो देखो, नदीतील शंख शिपल्या एक छोटा कीड़ा असतो। नदी का जो शिंक शिपला होता है उसमें एक छोटा कीड़ा होता है। नेक्स्ट, या शिपल्यां चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्याच अंगाला टोचायला लागतो। उसके अंदर अगर एक भी छोटा सा कण गया तो वो क्या होता है, उसके बदन को, जैसे हम लोग को कोई कैसे पिन लगा देगा तो पिन टोचते हैं, तो वैसे ही वो उसको गळणे लगता है उसके बदन में। मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो। तो वो क्या करता है, जब उसके बदन में वो कण कुछ भी गए वो टोचने लगते हैं, तो वो एक अजीब सा पतला सा, बोलते हैं ना, द्रव्य जैसा रस निकालता है, जो त्यावर गुंडाळतो, उसको गुंडाळता है वो। मग त्यातून पुढे छानदार मोती तयार होतो। उसके बाद एक रियल ओरिजिनल मोती जो कहते हैं ना, वो तयार होता है। आता क्वेश्चन नंबर 10 बघा। याच्यामध्ये ग्रामर मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे। आता हा पहा, क्वेश्चन नंबर 10, इवलिशी यासारखे आणखी शब्द लिहा। इवलिशी यासारखे आणखीन शब्द लिहा। तर फर्स्ट आहे नवीनशी, कोवडीशी, छानशी, सोनुलीशी। देखो, इवलिशी यासारखे आणखी शब्द लिहा। इवलिशी के में और शब्द क्या है, नवीनशी, कोवडीशी, छानशी और सोनीलीशी, ऐसे। नेक्स्ट क्वेश्चन है, तुम्ही मीनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राचे माहिती आईला सांगा। मतलब ये देखो, अपने ओन पर अपनी कल्पना से आपको लिखना है। जैसे मैं मीनू मासोळी हूँ, तो इसके बारे में मैं अपनी माँ को क्या बताऊंगी। तर बघा, आई, समुद्र हा खूप मोठा जलाशय असतो। त्यात दूर दूर पर्याप्त पाणीच पाणी असतो। त्याचा तळ खूप खोल असतो। त्याचा तळाशी अंधार असतो, कारण तिथेपर्यंत सूर्याचा प्रकाश पोचत नाही। समुद्राचे पाणी चवीला खारट आहे। त्याच पाण्यात मोठ्या माशांपासून ते लहान लहान माशांपर्यंत विविध प्रकारचे मासे आहे।